हा कॉजच फार मोठा आहे की गोवंश संवर्धनासाठी म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं गायी आणि बैलांच्या संवर्धनासाठी म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मला असं वाटतं की याआधी बैलगाड्या शर्यतीला इतकं ग्लॅमर कधीच प्राप्त झालेलं नव्हतं. म्हणजे आता बैलगाड्या शर्यती कधी आहेत असं आमच्याकडे देखील विचारलं जातं डेस्कवर. म्हणजे इतकं, कारण त्याचा व्ह्युअर आहे, बघणारा माणूस जो फक्त तिथे बैलगाड्या शर्यत मैदानात पाहायला येत नाही, तर तो घरी बसून पण पाहतोय, त्याला तो इन्व्हॉल्व झालेला आहे. म्हणजे तुम्ही त्या खेळाला एक वेगळ्या लेवलला खरं तर घेऊन गेलेला आहात गेल्या काही वर्षांमध्ये, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ह्यात दोन भाग आहेत. आता अनेक राज्याचे सरकार आहेत ते गोवंश म्हणजे गायीसाठी संगोपनासाठी बराच खर्च करते. म्हणजे आज UP सरकारचं जर आपण उदाहरण घेतलं तर योगी आदित्यनाथ जे मुख्यमंत्री आहेत ते त्यांनी गाय सांभाळणाऱ्या ठराविक शेतकऱ्याला रक्कम सरकार त्यांना देतं दर महिन्याला. तुम्ही गाय जर सांभाळत असाल तर तुम्हाला हे सरकारकडून त्या संगोपनासाठी तो खर्च दिला जातो. पण तो कितपत यशस्वी होतो हे मला माहीत नाही. पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एकमेव मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब होते पक्षप्रमुख. त्यावेळेस त्यांनी गायीला राज्यमाताचा दर्जा देऊन त्याची घोषणा केलेली. आणि खरोखर बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे की येणाऱ्या काळामध्ये गाय असतील, बैल असतील किंवा गोवंश संवर्धनाचं हे एकच माध्यम आहे की बैलगाडी शर्यत. आणि खरोखर बैलगाडी शर्यतीवरची बंदी जर उठली नसती आणि ह्या मोठमोठ्या जर स्पर्धा झाल्या नसत्या तर ज्या पद्धतीनं आपण आज डायनासोर बघतो चित्रामध्ये, तसं पुढच्या 15-20 वर्षाच्या पुढच्या पिढीला आपल्याला चित्रात दाखवावं लागलं असतं की ही खिलार गाय अशी होती आणि खिलार बैल असा होता. आणि ही खरं आपली संस्कृती, ज्या गायीला आपण देवता म्हणून तिच्या पाया पडतो, तिची पूजा करतो, त्या गाय बैलला आपल्याला चित्रात दाखवावं लागलं असतं. ही खरोखर वस्तुस्थिती झाली असते. म्हणून ह्या खरं आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांची म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा आणि घरातल्या, म्हणजे आता परवा तुम्ही अनेक बैल मालकांच्या मुलाखती तुम्ही जर बघितल्या तर एका त्यात ज्याने आमच्यातले लखन बैलाचे मालक आहे छत्रपती संभाजीनगरचे, ते म्हणले की आम्ही आमच्या अंगाला साबण नसलं तर चालतो पण बैलाच्या अंगाला साबण लावल्याशिवाय त्याला आंघोळ घालत नाही. हे असे अनेक उदाहरणं आहेत की मुलगा जर घरात आजारी पडलेला असला आणि बैल इकडं आजारी पडलेला असला तर पहिलं बैलाची व्यवस्था करतो, बैलाच्या डॉक्टरची व्यवस्था करतो आणि परत मग मुलाची व्यवस्था करतो. म्हणजे एवढं जीव लावणारी शेतकरी मंडळी ह्या गाई बैलांवर आहेत. आणि ह्याचे खरोखर ह्याचं संगोपन आणि गोवंश संवर्धन व्हायचं झालं तर बैलगाडी शर्यत हे एकच आजच्या युगातलं एकच माध्यम आहे की ह्याच्या माध्यमातून आपण गोवंश संवर्धन करू शकतो.